हाय, नमस्कार. वेलकम टू बियॉन्ड बॉन्ड चॅनल विथ अंजली चितळे. आज कोकण, गोवा आणि पश्चिम घाटातले भरभरून फुलणारे माळ आपण पाहणार आहोत. रानफुलं, फुलांचे ताटवे, पिवळे, जांभळे, गालिचे हे आपल्याला नेहमी दिसतात ह्या पावसाळ्याच्या सुमारास. म्हणजे ऑगस्ट संपून सप्टेंबर सुरू झाला की गणेश चतुर्थीपर्यंत गोवा, कोकण आणि पश्चिम घाटातले पठारी प्रदेश हे रंगीबेरंगी फुलांनी भरून जातात. व्हॅली ऑफ फ्लावर्स पाहायला उत्तराखंडात आपण जात असलो तरी आपल्या लगतचे फार दूर नसलेले गावाबाहेरचे फुललेले माळ पाहणं हा अत्यंत विलोभनीय अनुभव आहे आणि हा अनुभव आपण आवर्जून घ्यायला हवा. सणाच्या धामधुमीतून असा दर्जेदार वेळ काढायला हवा. पण बाजारात मिळणारी गौरीसाठीची रानफुलं, जी सोनकीची फुलं पिवळी असतात, छोटी छोटी, किंवा तेरडा किंवा शेरवड, किंवा अगदी डोक्यावरून पाणी म्हणजे बागेतली आपण आणतो ती पत्री फुलझाडांची. आज आपण चोरल्यातल्या तळियाचं सडो इथं जातो आणि जाताना वाटेत हे झाडावर लोंबणारं शेवाळ आपल्याला दिसतं, ज्याला आपण मॉस म्हणतो. म्हणजे वेली आपल्याला ज्या चढवायच्या असतात त्या चढवण्याकरता मॉस स्टिक्स बाजारात मिळतात, ती याचीच करतात. तर हे जे मॉस आहे ह्याचा हा क्लोजअप. असं ते मॉस काढून ते सुकवून त्याच्या ह्या स्टिक्स केल्या. चोरल्यात हा तळियाचा सडो. तळियाचा सडो म्हणजे तळ असलेला सडा. हा सडा आहे तो चिऱ्याच्या दगडाचा. याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी साठतं आणि ते प्यायला जंगली जनावर इथं खूप येतात. त्यामुळे एकट्या दुकट्याने जाण्याची वाट नाही. वाघ, अस्वलही इथं पाणी प्यायला येतात. त्यामुळे सांभाळूनच जावं लागतं. पाणतळे गाते आहे अखंडित शांती सुप्त, निरागस निळाईचे बिंब प्रतिबिंब त्यात. पाण्यावर झेपावती ती मऊ सोन किरणे, पाण्यावर थिरकते लख चमचम सोने. रानो माळ डोलतात, रानो माळ डोलतात, हरणे ही इवलाली, अंगभर माळोनिया नवी ऋतू रंगावली. पाणतळे गाते आहे अखंडसे शांती सुप्त, पाणतळे गाते आहे अखंडसे शांती सुप्त. ह्या पॉइंटवरून आपल्याला गोव्यातील वाळपई हे गाव दिसतं. तिथले हे डोंगर आपल्याला सुंदर दिसत आहेत. अत्यंत रमणीय असं हे दृश्य आहे. कोकणातले आणि पश्चिम घाटातले माळ हे सोनकीच्या पिवळ्या पिटुकल्या फुलांनी अगदी भरून जातात. इथे त्यांना हरणं म्हणतात. सर्वदूर माळावर पिवळ्या उन्हाचं चांदणं पसरल्याचा भास होतो. सोनकीच्या फुलांना इंग्रजीमध्ये लॅस्थेनिया प्लांट असं म्हणतात. बाकीबाब बोरकर आठवतात. त्यांची कविता आठवते. हळद लेऊनी आले ऊन, कुंकुमाक्षता फुलांमधून, झाडामधून झाडे चौघडा, घुमते पाणी लागून धुन. ही सोनकीची फुलं, त्यांचा हा क्लोजअप इतकी नाजूक नखा एवढीच. हा रान तेरडा. तेरड्याचा रंग 3 दिवस म्हणतो ना, खरंच आहे ते. ही इथली माळावरची फुलं या आठवड्यात आपण जी पाहतो ती पुढच्या आठवड्यात दिसत नाही. अगदी त्यांचं थोडकं आयुष्य असतं. ताऱ्यावरती किती सुंदर डोलतोय हा तेरडा. पूर्ण माळ भरून एक कोपरा तर त्यानेच व्यापलेला आहे. एकदा देवगडला जाताना सौंदळे गावचा सडा हा असा पूर्ण व्हायलेट रंगाच्या फुलांनी, अगदी नखा एवढ्या फुलांनी फुलून गेला होता. इतकी नाजूक ही फुलं, त्यांच्यावर पाय ठेवायला सुद्धा भीती वाटत होती. त्याचबरोबर अशा प्रकारची जांभळी फुलं सुद्धा दिसली, वेगळ्या प्रकारचे तुरे. आता पुन्हा चोरल्यातल्या पठारावर येऊया. या पठारावर चालताना दूरवरून असं डोळ्यांना काहीच दृष्टी पडत नाही. फुलं तर दिसतच नाही. अगदी नखा एवढी फुलं असतात. जवळ जाऊन बघितलं की तऱ्हेतऱ्हेची फुलं आपल्याला दिसायला लागतात आणि मग इतकं सांभाळून चालावं लागतं की आपल्या पाय पडून ती एकदम कोमेजून तर जाणार नाहीत, भरून तर जाणार नाहीत, अशी भीती वाटायला लागते. ही पाणतेरड्याची फुलं, हलक्या जांभळ्या रंगाची. इंग्रजीमध्ये ह्याला इम्पेशन्स अशी म्हणतात.
पण आपण बागेमध्ये जी इम्पेशन्सची फुलं लावतो ती वेगळी आणि ही वेगळी. ह्यांचं आयुष्य अगदी क्षणभंगूर असतं. म्हणजे ह्या आठवड्यात गेलो तर पुढच्या आठवड्यात ही फुलं दृष्टीसही पडत नाही. माळ भरून ही फुललेली दिसतात, दगडांवर उगवतात, दगडी फुलंच म्हटली तरी चालतील अशी. इम्पेशन्सची फुलं माळावरती अशी दिसतात. इथं हे चोरल्याच्या माळावरती फुलं आहेत ती जरा हलक्या रंगाची आहेत, म्हणून ते सगळे ताटवे असे पांढरटसर रंगाचे दिसत आहेत. अगदी छोटी छोटी पिल्ल फुलं. इथल्या कातळावर जे पाणी साठून राहतं पावसाचं, त्यात ही उगवतात झाडं. पाणतेरडा, म्हणूनच पाणतेरडा म्हणतात त्याला. ही नाजूक फुलं खुडून अशी तुरा करून त्याचा पाहायचा मोह काही मला आवरता आला नाही. पाणतेरडा आणि तेरडा असे हे एकत्रित त्यांचं रूप, नाजूक. ह्या निळ्या फुलांना कोकणामध्ये काजळीची फुलं म्हणतात. आणि कोकणात शेतातनं ही खूप अशी उगवलेली असतात. म्हणजे बिनलागवडीचं जर पडीक शेत असेल तर तिथं पाणी साचून पावसाचं ही फुलं भरपूर आपल्याला दिसतात. चोरल्यातल्या पठारावर सुद्धा ही फुलं दिसली, पण हलक्या रंगाची. यावर्षी काय माहित नाही, पठारावरची फुलं अगदी हलक्या रंगात होती. कदाचित सूर्यप्रकाश नव्हता म्हणून गडद रंग फुलांना आला नाही की काय असं वाटतं. ही अशी अगदी हलक्या रंगातली काजळीची फुलं दिसली, पण फार मोठे ताटवे नव्हते तिथं, ठराविक प्रमाणात. पठारावरून चालताना कातळावर पाय ठेवून हळूहळू त्या फुलांना चुकवत चालायची कसरत करावी लागत होती. पण असा दूरवर पसरलेला हा माळ दिसतोय आपल्याला, आणि कितीतरी फुलं, कितीतरी प्रकारची फुलं. आज आपण बघितली ती फुलं होती पाणतेरड्याची जास्त प्रमाणात. पाणतेरडा आणि एका कोपऱ्यात आम्हाला तेरडा दिसला, तोही दाखवते. हा आपला तेरड्याचा ताटवा आणि त्यावर थिरकणारी 50 फुलपाखरं. महाराष्ट्राचं राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन इतक्या संख्येने एकत्रित दिसले की एकदम निशब्दच व्हायला झालं. खर तर ते दृश्य पाहताना इतकं एक्साइट झाले होते मी, आणि इतकं उल्हसित वाटत होतं की काय सांगू. या फुलपाखराचा निळा रंग कसा सुंदर दिसतोय, उघडमीट करतोय सारखा, आणि अत्यंत नयन मनोहारी असं हे दृश्य होतं. माझा कॅमेरा मी या एका फुलपाखरावर स्थिर केला होता, पण अशी असंख्य फुलपाखरं माझ्या डोळ्यांच्या लेन्सना दृष्टीस पडत होती, आणि इतकं विलोभनीय होतं ते दृश्य की काय सांगू. या क्षणभंगूर फुलांचा मध टिपण्यामध्ये ही फुलपाखरं अगदी मशगूल आहे.
तळ्याचं सडो चोरल्यातल्या ह्या पठारावरची ही विविध अशी फुलं जी मला माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये पकडता आली ती आता तुम्हाला दिसतील. तऱ्हेतऱ्हेची फुलं. मला तर त्यांची नावं पण माहित नाहीये. कशाला ती नावं विचारायची आणि त्यांची माहिती काढायची. हमको तो आम खाने से मतलब है ना की गुठलिया गिनने से, नाही का?
ह्याला कुरडू म्हणतात एवढं मला माहिती आहे. आणि हे शेरवडाचं पांढरं शुभ्र पान, इंग्रजी त्याला मुसांडा फ्रांडोजा असं म्हणतात. माझी आजी ह्या झाडाला गौरीची पातळ म्हणायची आणि पूजेमध्ये पत्रीचा मान आहे बरं का या पानांना. आदित्य पूजन गोव्यामध्ये जे केलं जातं श्रावणामध्ये रविवारचं, त्या पूजेसाठी ही पत्री आवर्जून आणली जाते. तुम्ही पाहताय बियॉन्ड बॉन्ड चॅनेल विथ अंजली चितळे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका. धन्यवाद.